हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही माझी मटणाची तयारी चालू आहे आणि इथं मी अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतली आणि खोबरं भाजून घेतले. खोबरं हे बारीक मिक्सरमधून काढून घेतले. असं आम्ही पेस्ट बनवून घेतो खोबऱ्याची अशी बारीक. आणि ज्वारीचं पीठ पण भाजून घेतलेलं आहे. अशी तयारी केली. आता हे सगळं वाटण मी वाटून घ्यायला लागले. पूर्वतयारी चालू आहे आणि हे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेतली. आणि हे मटण आहे बघा. मटण आता हे मटणामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून पूर्ण हे मिक्स करून घेणार आहे. अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकले आणि नंतर आपल्याला ह्यात हळद ॲड करायची आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे त्याच्यामध्ये. हे गरम मसाला थोडासा टाकला आहे मी, म्हणजे चव छान येते. आणि मीठ टाकलं आणि फिक्कं म्हणजे जसं आपल्याला सूपला पाणी व्यवस्थित जेवढं करायचं आहे त्यानुसारच आपण मीठ टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही. कारण आपण यातलं थोडंसं सूप काढून ठेवतो, मग ते जास्त खारट होतं परत जास्त मीठ झाल्यानंतर. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. मग कांदा टाकायचा. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा असा लाल झाल्यानंतर आपण त्याच्यात हे मांदं ॲड करणार आहोत. म्हणजे हे मांदं असतं ते आधी थोडंसं तळून घेतलं की त्याला आणखीन तेल सुटतं. आणि नंतर हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत मटण मॅरिनेट करून ठेवलेलं आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि ते व्यवस्थित हलवल्यानंतर आपण त्यावर कुकरचं टोपण असंच बिना लावता असंच ठेवणार आहोत. म्हणजे 5 मिनटं ठेवायचं, चांगली वाफ येऊ द्यायची आणि नंतर आपण एकदा हलवून घ्यायचं ते व्यवस्थित. आणि ते व्यवस्थित हलवल्यानंतर आपण त्याच्यात गरम पाणी ॲड करणार आहोत. हे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे. आपल्याला लागेल तेवढं आपण पाणी यात मिसळून घ्यायचं आणि कुकरला टोपण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण ह्या कुकरच्या. माझ्या कुकरला 2च शिट्ट्या वास होतात म्हणून मी 2च शिट्ट्या करते. आणि हे आपलं सूप तयार झालं आहे. आता हे तिखट भाजी करण्याची तयारी चालू आहे माझी. 31 डिसेंबरला एकादशी आल्यामुळं हे आधीच एकादशीला नाही जमत म्हणून आधीच तयारी चालू आहे 31 डिसेंबरची. आणि लसूण कोथिंबीरीचं मीठ टाकून आणि व्यवस्थित ते तळून घ्यायचं. आपल्याला पाहिजे तेवढी काळी चटणी आपण टाकायची. म्हणजे आपल्याला कशी भाजी बनवायची आहे, झणझणीत बनवायची आहे का कमी तिखटाची बनवायची, त्याप्रमाणे आपण तिखट टाकायचं. मी तर 4-5 चमचे तिखट टाकले आणि ते व्यवस्थित मिसळून घेतले. आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला. गरम मसाला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण हे जे खोबरं आपण भाजून वाटलेलं आहे ते ॲड करायचं. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्यात आपण मटण ॲड करणार आहोत. आणि ते पण आपण थोडंसं तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं. ते असं व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यात बाकीचं सगळं पाणी टाकणार आहोत. कुकर थोडासा गरम होता म्हणून थोडंसं पोळत होता हाताला. आणि हे सगळं पाणी मिक्स केल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा आपण रस्सा बनवू शकतो दुसरं गरम पाणी त्यात टाकून. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आपण ह्यात पाणी मिसळलेलं असतं त्यामुळे थोडंसं वरून मीठ लागतंच. आणि याला दाटसरपणा येण्यासाठी आपण जे पीठ भाजलेलं आहे त्या पिठामध्ये आपण गरम पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यात ते पीठ टाकणार आहोत. म्हणजे भाजीला असा दाटसरपणा येतो, भाजी जास्त पातळ होत नाही आणि चवीला पण छान लागते.
बघा तरी व्यवस्थित झालेली आहे, आलेले. आता भाजी शिजली. आपण ही मटणाची रेसिपी आधी पण शेअर केलेली आहे, तरी पण मी डबल शेअर केले. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना धन्यवाद.